शिवा, आता ह्याला आम्ही सोडणार नाही. आता ह्याला मीच सोडत नाही. या घरावर आधी पण नाव कैलास पाटील होतं आणि यानंतर पण कैलास पाटीलच राहणार. हा शब्द आहे, शिवा कैलास पाटीलचा. ए बायको, बघितलंस का कोण आलंय? शिवा. शिवा, काय करणार तू? काय आता तुझ्या हातात? माझ्या हातात तुझं नशीब आहे आणि ते जाम खराब आहे. काका आहेस तू, पण नातं विसरून खूप मोठी चूक केलीस. घरच्यांना त्रास दिलास, माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलास, मी सगळं सहन केलं. शिवा, काय करतेस तू? मध्ये नाही पडायचं. मध्ये नाही पडायचं. तुला जे दिलंय ना ते कर. पण अरे कसला उलट्या काळजाचा निपजलाय रे तुम्ही. तुमचं नाव मेल्यानं वाटोळं होईल रे मेल्यानं. आजी, हा तर आपल्या वाट्याला जात नाही आता, एवढं लक्षात ठेव. आज तुझ्या दोघींच्या डोळ्यात पाणी आणलं, तुला मी दाखवून दिली काय असतं. कळलं? तुला करायचं हे खूप चुकीचं करताय तुम्ही. तुम्हाला हिस्साच हवा होता ना, मग मागायचा होता. या कुटुंबाचाच एक भाग आहात ना तुम्ही. हे बघा हे पण तुम्हाला काय वाटलं? कुठला कुटुंब म्हटलंय हे? मी मागितलं नाही यांच्याकडे, मागितलं. हिच्याकडे तर हात जोडले, पदर पसरलं. ही माझी आई मला दादच देत नाही. दिलीच दाद तुम्हाला? हे समजा तुझ्या कशात घालायचं होतं? तुझ्या कशात घालायचं होतं? अरे मेल्या कुठं पापा भेटशील रे कुत्र्या. अरे 2 दिवसापूर्वी घरात आला म्हणला माझं कुटुंब आहे, माझं कुटुंब आहे. असं नाव समजत, असं नाव समजत कुत्र्या. आलेलं. ए, तुला किती पैसे हवेत? बोल, किती पैसे हवेत? पैसे घ्यायचे आणि निघायचं इथनं. या घराकडे बघायचंही नाही. जाऊया बापू. खरंच एक काम करा, तुमचं घर द्या ना. तुला जितके पैसे हवे ना मी देतो. म्हणून बंद ठेव काय? तुला कळत नाही? हे आमचं घर आहे. चल निघ, चल निघ. तुमच्यात काय निघ इथून. अगं आई, अगं असं काय करते तू? अगं तू स्वतः मला लिहून दिलंस की नाही? सांग ना, हे घर माझं आहे, पुरावा माझ्याकडे. असं काय करते आई तू? कसं साहेब, मी तुम्हाला सांगतो, माझ्या आईने स्वतः मला घरी बोलवून तिने सही दे. आई तुला आठवतो तू मला मग सही दिली होती. तू म्हटले होते साहेब, आई तू हे म्हटले होते आई की माझं काय, मी म्हातारी जाईल माझ्या नातीच्या बंगल्यात राहायला. आठवतो? रे कुत्र्या, तुझी जीभ झडल रे मेल्या. अरे किती खोटा बोलतोय.
आणि म्या का जाईन नातीच्या घरी राहिला? म्या जावयाच्या दारात जाऊन राहील. तुम्ही हात लावू नका. नाही तर तुम्हाला घेऊन जावं लागेल. हो, मला काय धमकी देताय? आजी, शांत हो. साहेब शांत हो. अजिबात असं काही करू नका. किती झालं तरी त्या माझ्या सासूबाई आहेत. झाली इथे नौटंकी सुरू. माझ्या सासूबाई मला आईसारख्या आहेत. आता रागाच्या भरात त्यांनी उगारला मुलावर हात, तर काय बिघडलं ना? तुम्हाला सांगते साहेब, माझ्या सासूबाईंचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. काय गो ये सटवे, तुला लाज नाही वाटत खोटं बोलायला? अगं नरकात सुद्धा तुम्हाला जागा नाही मिळायची. अहो साहेब, साहेब हे खोटं बोलताय तो. असं काही नाही, आमच्यावर विश्वास ठेवा. साहेब ऐका, मी या शिवाची सासू. माझ्या माहितीप्रमाणे हे घर आजींच्या नावावर आहे. आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो, तर हा माणूस इकडे आला आणि सगळं सामान त्याने बाहेर फेकायला सुरुवात केली. हे घर बळकवायचा प्रयत्न करतोय तो. ठीक आहे. कागदपत्र असतील ना सगळे? ते असतील तर सगळंच क्लिअर होईल. आजी, कागदपत्र दाखवा. दाखवते की घाबरते का काय म्या? ए वंदे, अगं इथं कुठं दिसत नाहीत ग पेपर. हा, अहो इथेच ठेवले होते. थांबा, मी बघते. बघ